शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो आता कचरवाडीला आणि इथं हरभरा पिकावरती एक नवीन प्रयोग केलेले आहे. एकच बियाणे पण वेगवेगळ्या पद्धतीने वाफवलेले आहेत. आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आणि हा संवाद आपल्या हरभरा पिकामध्ये यशस्वी ठरेल अशी अपेक्षेने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बियाणं एकच आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपले कचरवाडीचे शेतकरी, नाव सांगा तुमचं. दिनकर आंबेकर. दिनकर वाळू आंबेकर हे कचरवाडीचे शेतकरी आणि त्यांनी हा एक प्रोजेक्ट घेतलेला आहे इथं. तर हा चार्टनुसार त्यांनी इथं या प्लॉटची सगळं हे केलेले आहे. तर याच्यामध्ये बियाणं आणि खताचं व्यवस्थापन कसं काय केलं आहे ते बघू आपण. तर आमचे आता शेतकरी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहू राहिलेत. तर या जे हरभऱ्याचं तुम्ही जे वाण केलेले हा बराच आता वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये आम्हाला दिसतोय. तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं केलं आहे एवढं तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा, म्हणजे मग आमच्या शेतकऱ्यांना कळून येईल नाही का. आता हे काही ठिकाणी T1 केलं आहे, T2 केलं आहे, T5 केलं आहे, T8 केलं आहे. ट्रीटमेंट. अच्छा. अर्थ ट्रीटमेंट. हां, टीचा अर्थ ट्रीटमेंट का. बरं ठीक आहे तर ते प्रत्येक कुंडीची ट्रीटमेंट वेगळी. चालेल. बियाणं एकच आहे. ते रात्री भिजत ठेवलं हम्म. आणि त्याच्यामधले कुठंतरी ते जीवाणू हां टाकले, हां. त्याला भिजून दिले हां. आणि दुसऱ्या दिवशी इथं आल्यावर ते बियाणं घेऊन आले, खतं घेऊन आले. तर खतं दुसरे काही नाही, रासायनिक त्यात काहीच नाही. अच्छा, रासायनिक खतं बिलकुल नाही. अच्छा. तर ते हे टोटल जैविक आहे. याच्यामध्ये आपला तो बायोचार म्हणून कोळशाचा भुस्सा असतोय, हां तो प्रत्येक कुंडीला वापरलेला आहे. हां. आणि बाकीचं जे काही होतं त्याचे काही एवढे नावं लक्षात नाही, अच्छा. पण ते अगदी नॉर्मल आहे. हां म्हणजे 2-2, 3-3 ग्रॅम एका कुंडीसाठी वापरलेलं आहे. हां. तर त्याच्यावरच आहे आणि 2 वेळा पाणी दिलंय मी. आता इथं फरक पण जाणवतोय. आहेच, फरक आहेच. तर प्रत्येक कुंडीमध्ये वेगवेगळा फरक आहे. तर प्रत्येक कुंडीतल्या ट्रीटमेंट आम्हाला सांगा. प्रत्येक बोर्डावर आहे ना, हां T1, T2, T3 असे जे आहेत ना, तर हां. त्याप्रमाणे प्रत्येक बोर्डावर लिहिलेलं आहे. पण इंग्लिश मला येत नाही ना. अच्छा अच्छा अच्छा. बरं मित्रांनो, आता हे जो चार्ट आहे T1, T2, T3, तर ह्या ट्रीटमेंट डिटेल्स आहे ही. तर ही ट्रीटमेंट डिटेल्स आहे आणि हे प्लॉटची अशी त्यांनी आखणी केलेली आहे ती, आणि प्रत्येकमध्ये असा चार्ट लावला आहे. तर जसे आता ही तर समजा तुम्हाला उदाहरणार्थ T5 दिसतंय, तर बायोचार ना 5. हां, तर अशानुसारच त्यांनी ते बरोबर प्लॉट आखलेली आहे ती. आणि हे प्लॉटची साईज किती आहे? असं आहे ही साईज 10x10, 7x7. नाही नाही नाही. मग 9x10 असे मापात आहे वाटतं. अच्छा, 9x10 आहे. आणि सुंदर प्रकारे नियोजन केलेले आहे. तर याच्यामध्ये मग तुम्हाला रिझल्ट कोणत्या चांगला वाटतोय? रिझल्ट हे T5, हां T8, परत इकडचा डबल याच्यामधला T5 हां आणि हा किती T4 आहे वाटतं. हां, T4 आहे. हां 4 कुंडे आहे ना, त्या मुळातच सरस आहे पहिल्यापासून. हां का. हा, हां हां हां. आणि पाण्याचं नियोजन सारखंच दिलं का सगळ्यांना सारखंच एका एका टायमाला? हा हा. फक्त खतं वेगवेगळे बस. दिले हा. आणि बियाणं एकच आहे? बियाणं एकच आहे. बियाण्यात बदल नाही. हे बियाणं तुम्ही किती खोल लावले? हे काय इतकं आहे, इतकंच आहे. अच्छा, 2 ते 3 इंचावर. म्हणजे 3 इंचापेक्षा जास्त जर गेलं तर ते सक्सेस आणि चांगल्या प्रकारे हरभरा होतोय नाही का. म्हणजे लागवड गारवा टिकून राहतो ना मुळाला त्याच्या. हा, म्हणजे लागवड खोल पाहिजे. खोल पाहिजे. हा, म्हणजे गारवट. साहेबांना बोलून दाखवलं. हां जी लागवड आपली होते ना टोकन पद्धतीची, हां. ती लागवड चुकीची आहे हां हां हरभऱ्यासाठी तरी. हां हां. इतर पिकांचं सोडून द्या, पण हरभऱ्यासाठी ही लागवड चुकीची होते. का तर ते जास्तच उथळ होतंय. बरोबर. मग उतरण्यासाठी आपण वरून पाणी देतोय. हां बरोबर. आणि मग काही वेळेस मरतो मग पाणी. अच्छा, बरोबर. तर मित्रांनो, लागवड पण आपल्याला खोल करायला पाहिजे, जेणेकरून त्याला वरचा पाणी न देता जमिनीतूनच त्याला गारवा मिळाला पाहिजे, म्हणजे उत्पादनात वाढ होतोय असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि तो अनुभव आपल्या शेतीत जर जोडला तर आपण नक्कीच हरभरा पिकात यशस्वी होऊ. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकावर बायोचार काय नेमका हा खताचा प्रकार आहे का? नाही कोळसा. हा, आता कोळसा आहे. कोळशाचा प्रकार आहे. बायोचार लाकडापासून तयार केला जातो. आणि तो कसा तयार करायचा आपले शेतकरी मित्र सांगू राहिलेत, तर आपण ते जाणून घेऊ नाही का. तुम्ही बायोचार बद्दल सांगा आता जरा.
खड्डा खोदून खड्ड्यामध्ये लाकडं टाकून ते पेटवल्या जातात हां आणि ते जेव्हा पूर्ण असं धूर जरी त्या वेळेला झाला हा तरी तो धूर निघाला, लाकडं जळत जळत आलेत, त्याची फक्त सफेद राख नाही झाली पाहिजे. हां त्याच्यासाठी वरून मातीनं दाबून आणि त्या आतल्यात कोंडावल्या जाते. हां हां आतल्यात कोंडवलं की जे शिल्लक जळायचं राहिले ना मध्ये लाकूड ते पण जळून जाते. आणि मग त्या कोळशाचा उपयोग असा की बारीक करून आणि शेतीमध्ये वापरला जातो. त्याचं कारण काय? ते कशासाठी वापरला जाते? की जमिनीत पाण्याचा गारवा लावून धरण्यासाठी. कोळसा वल्ला राहिला मातीत हा तर तो पाहिजे तसा पिकाला हळूहळू हळूहळू पुरवतोय. आपण जेव्हा पाणी भरतो, हे पाणी एकखटी भरलं, जिरलं, विषय संपला. दुसऱ्या दिवसापासून त्याची वाफ व्हायला सुरुवात, तेव्हापासूनच वाफवायला सुरुवात होते आणि ते पाणी लवकर जाते. मग कोळसा ते पाणी लावून धरतो आणि पिकाला हळूहळू पुरवतो. एवढ्यासाठी त्याचा फायदा आहे. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोळसाचा वापर आपण जमिनीत केला तर जमिनीमध्ये पिकाला तो कोळसा पाण्याचा पुरवठा करतोय. तर हा बायोचार, कोणत्याही पिकासाठी बायोचार ही टेक्निक खूपच महत्त्वाची आणि एकदम मस्त वाटली. तुम्ही जी शेती टेक्निक वापरली ही कोणत्या कंपनीच्या माध्यमातून वापरली? बायप. 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 अच्छा, म्हणजे बायपच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही प्लॉट बनवून पाहिलेलं आहे. आणि याला तुमचे अनुभव जोडून आणि मग मित्रांनो त्यांनी आपल्याला सांगितलंय का ही लागवड त्यांनी 3 इंचावर केली, ही जर 5 इंचावर केली म्हणजे खोल बियाणं, वरती मोकळी माती असती, वल्लीला दाणा गेला पाहिजे आणि बायोचार त्याच्यात मिक्स व्हायला असला तर नक्कीच याचं उत्पादन आपल्याला वाढून मिळेल. तर चांगली अशी माहिती आपल्याला मिळाली. आल्यावर पावडर चोळलेली आणि काही ते भिजवलेलं तसंच पेरले. अच्छा अच्छा. ती पेरण्याची पद्धत सुद्धा काय माहितीये का? की कुदळीनं होल मारून बियाणं टाकायचं टोबून, टोकन पद्धती नाही. म्हणजे ते यासाठी आपण याच्यामध्ये दोरी पकडली, कोणती भाताची दोरी पकडली आणि त्या दोरीच्या मापानं लागवड केली. अच्छा, 25 बाय 25 सेंटीमीटर. हा. आपण आता या हरभऱ्याची ट्रीटमेंट पाहिलेली आहे आणि आपल्या इकडचे हरभरे आणि इकडच्या हरभऱ्यांच्या पद्धतीमध्ये ही टेक्निक आपण जर वापरली आपल्या इकडं तर नक्कीच आपण हरभरा पिकामध्ये यशस्वी ठरू. तर अधिक माहितीसाठी आपण शेतकऱ्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती आपण देणार आहोत. त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही शेतकऱ्यांना कॉल करून याच्याबद्दल डिटेल माहिती जर नाही समजली तर तुम्ही विचारून घ्या. आणि जर तुम्हाला काही सुचवायचं असलं तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर नोंद करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.